सर्वांना सप्रेम जय भीम। आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30, 31 आणि 1 जून 1936 साली मुंबईमध्ये जी महार परिषद भरली होती, त्या परिषदेमध्ये धर्मांतराविषयीची घोषणा केली होती आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षाभूमी या ठिकाणी जवळजवळ 7 लाख अनुयायींना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि स्वतः दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। आणि त्या धर्मांतराचा जो मूळ उद्देश होता तो बाबासाहेबांनी त्या मुक्ती कोण पथे या आपल्या भाषणामध्ये सांगितला होता की जे लोक अस्पृश्य म्हणून गणले गेलेले आहेत त्यांच्यामध्ये एकरूपता यावी, त्यांच्या मनातील जे मतभेद आहेत ते दूर व्हावेत आणि ते सर्व आपल्या मनातील जो भिन्न भिन्न प्रकारचे मतभेद आहेत ते बाजूला करून सर्वांनी एकत्र येऊन एका सूत्रामध्ये गुंतून आपल्या मनातील जे भेदभाव आहेत ते नाहीसे करून त्यांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी किंवा संघटित करून एक मोठी शक्ती तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पथे या भाषणाच्या माध्यमातून संपूर्ण अस्पृश्य वर्गामध्ये स्वाभिमानाचं जे स्पंदन भरलं आणि धर्मांतराविषयीची जी जाणीव आहे ती या मुक्ती कोण पथे या आपल्या भाषणातून संपूर्ण समाजाला दिली। आणि त्या ज्या लोकांनी त्यावेळेला धम्मदीक्षा घेतली त्या धम्मदीक्षेवरती आपला जीवन प्रवास सुरू केला त्या माणसांनी बाबासाहेबांचं ऐकलं आणि आपल्या आयुष्याचं अख्खं सोनं करून टाकलं, आपलं आयुष्य बदलून टाकलं। अतिशय सुरेख असा धर्मांतराचा हेतू त्याने आपल्या जीवनामध्ये उतरला आणि आपलं जीवन आहे ते सुंदर करून टाकलं। आणि म्हणून भदंत विमलकर्ती गुणसरे जे महाराष्ट्रातले प्रख्यात असे बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक आहेत, भिक्खू आहेत आणि अतिशय वंदनीय असं त्यांचं जे काम आहे ते त्यांनी अतिशय त्यांची जी सांगण्याची पद्धत आहे, त्यांची मांडण्याची पद्धत आहे ते आमच्यासारख्या तरुणांना त्यांच्या जवळ खेचून आणायची प्रचंड अशी ताकद या भिक्खूंमध्ये आहे आणि प्रचंड आदरणीय, सन्माननीय आणि प्रचंड असं काम भंतेंच्या माध्यमातून त्यांनी नुकतंच आता एक पुस्तक प्रकाशित केलं आहे। त्याचं नाव आहे की आंबेडकरी चळवळ म्हणजे प्रबुद्ध भारताचं बोधिसत्व मिशन। या पुस्तकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा आढावा अगदी धर्मांतरापासून त्या मानवी मनाच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या मांडण्याचा अतिशय सुंदर की आपण काय केलं आणि आपण काय करायला हवं होतं याचं विस्तृत असं विश्लेषण भंतेंनी या बोधिसत्व मिशन या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे। आणि म्हणून आज या पुस्तकाविषयी चर्चा करत असताना एक बुद्धिस्ट समाज, एक बौद्ध समाज म्हणून कशा प्रकारची समाजरचना असावी याचं विस्तृतचं विश्लेषण भंतेंनी आपल्या या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे। आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की मानवी उत्क्रांतीचा जो प्रवास आहे तो कसा पुढे गेला। त्यावेळी जर आपण बघितलं माणसाच्या वेगवेगळ्या अवस्था होत्या। माणूस पहिल्यांदा गुहेमध्ये राहत होता, रानामध्ये राहत होता आणि जसं त्याला त्याच्या मनाच्या संकल्पना विस्तृत होत गेला तसा तो पुढे मातीच्या घरामध्ये आला, नंतरला मग विटांच्या घरामध्ये आला। म्हणजे त्याच्या ज्या राहणीमानाच्या ज्या पद्धती आहेत त्या पुढे सुधारत गेल्या। आणि मग त्यावेळचा प्राचीन जर काळ आपण बघितला तर वेगवेगळ्या प्रकारचे पाऊस असतील, त्सुनामी असेल, नैसर्गिक घटना असेल याच्यावरती माणसं वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज लावत होते आणि मग त्यांच्या मनामध्ये तशा प्रकारच्या संकल्पना येत होत्या आणि मग त्याच्या माध्यमातून दैववाद असेल किंवा चमत्कारिक गोष्टी असेल किंवा सुख दुःख हे कुठे निसर्गामध्ये आपोआप निर्माण होतं का, अशा प्रकारच्या भ्रामक समजुती जसा माणूस पुढे गेला तसं त्याच्या मनातून निघून गेलेल्या आहेत। आणि म्हणून या पुस्तकामध्ये असं त्यांनी मांडलं आहे की या ज्या निसर्गामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या माणूस कोणतरी विचित्र अशी एक शक्ती असावी आणि ते घडवत असावं, अशा प्रकारची एक मनुसंकल्पना घेऊन माणूस जगत होता। पण जसा माणसाचा अभ्यास पुढे गेला, जसं धम्माच्या माध्यमातून माणूस पुढे गेला तसा त्याने विज्ञानाचा शोध लावला आणि प्रचंड अशी मोठी शक्ती मनाची आणि शरीराची जी शक्ती आहे ती वापरून त्याने या निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करून अतिशय म्हणजे मेंदूला न पेलणारे एवढे मोठे शोध आज माणसाने लावलेले आहेत। आणि म्हणून त्याचं जर एवढं मोठं योगदान कोणाला असेल तर
निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून, निसर्गाच्या सोबतीमध्ये राहून, मनाच्या माध्यमातून, शरीराच्या माध्यमातून आणि आपल्या मेंदूचा जो हा विकास होत गेला, त्या विकासाच्या माध्यमातून माणसाने विज्ञानाचा सुरेख असा उपयोग करून घेतलेला आहे. आणि म्हणून विज्ञान, बौद्ध धम्म आणि माणूस आणि माणसाचं जे शरीर आहे, जे 5 पंच तत्व आहे, याच्या माध्यमातून जर माणसाला सुखी राहायचं असेल तर बाबासाहेब असं म्हणतात की जगामध्ये कोणत्याच प्रकारची अशी शक्ती नाही आहे, काही कोणत्याच प्रकारचा असा मार्ग नाही आहे. तुम्हाला जर सुखी राहायचं असेल तर फक्त आणि फक्त 100% जर कोणता माणुसकीचा धम्म तुम्हाला हवा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना जर कोणता धम्माची गरज पडत असेल तर बाबासाहेब म्हणतात ते बौद्ध धम्माशिवाय कोणताही पर्याय नाही. आणि म्हणून या पुस्तकामध्ये भंतेजींनी कशा संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मान सन्मान किंवा शिकलेले माणसं देखील समाजकार्यामध्ये झोकून न देता धम्म कार्याला एका बाजूला पाडून आज समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण गती बघतोय लोकांमध्ये. आणि याचं मूळ कारण असं आहे की धम्माच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार असेल तो प्रख्यात अजून देखील आपण हवा तशा रीतीने मांडलेला नाही. आणि म्हणून एक विशिष्ट प्रकारे चांगला बौद्ध समाज, चांगल्या आचरणशील समाजाची निर्मिती करायची असेल तर बौद्ध धम्म हाच एक पर्याय आहे असं या पुस्तकामध्ये भंतेंनी मांडलेलं आहे. आणि म्हणून या पुस्तकाचा जो गाभा आहे, प्रमुख 5 मुद्दे आहेत, या मुद्द्यांवरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पहिला मुद्दा आहे ते भंतेजी असं म्हणतात की कोणी जन्माने कोणत्याही प्रकारचा धर्म घेऊन येतो असतो, ज्याचा जन्म होतो तो एकटाच येतो, पण माणूस जसा विचार करतो, अभ्यास करतो, त्यावरती त्याने स्वतः असं ठरवलं पाहिजे की चांगलं काय किंवा वाईट काय, किंवा त्यानं स्वतः तशा प्रकारे निश्चय केला पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की त्याला कोणत्या प्रकारची जीवन प्रणाली या जीवनामध्ये आचरण करायचे आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की ज्याला बुद्धिस्ट बनायचं आहे, त्याला बौद्ध धम्माचा आजीविका करायची आहे किंवा आचरण करायचं आहे, त्यांनी प्रथम धम्मदीक्षा घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. धम्मदीक्षेचा अर्थ जो आहे तो काही लोकांना, बऱ्याच लोकांना समजलेला नाही. काही लोक म्हणजे स्वतःहूनच जन्मापासूनच स्वतःला बुद्धिस्ट समजतात आणि जे आचार आहेत, विचार आहेत त्याच्यापासून अलिप्त राहतात. आणि जो खऱ्या प्रकारे जीवन जगण्याचा मार्ग आहे तो न अनुसरता केवळ पारंपरिक मी त्या जन्मामध्ये त्या घरामध्ये जन्मलो म्हणून स्वतःला बुद्धिस्ट असं लावतात. आणि मात्र त्यांची जगण्याची जी पद्धती असतात त्या वेगवेगळ्या असतात. आणि म्हणून ते बदंत विमलकीर्ती असं म्हणतात की तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना फ्रीडम दिला पाहिजे, तुमच्या मुलांनी त्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि त्यांनी ठरवलं पाहिजे की मला दीक्षा घेऊन, स्वतःहून दीक्षा घेऊन मला अशा प्रकारची जीवनपद्धती जी आहे ती अनुसरायची आहे. आणि म्हणून जो निश्चय करतो, जो चांगलं वाईट याचा विचार करतो, तो बौद्ध धम्माची दीक्षा घेतो. आणि दीक्षा घेतल्यानंतर तो आपल्या आयुष्यामध्ये जे बुद्धांचे पंचशील आहेत, बुद्धांचे आर्य अष्टांगिक मार्ग आहेत, बुद्धांचे जे 10 पारमिता आहेत, या मार्गावरती चालण्याचा स्वतःहून विचार करतो. आणि या मार्गामध्ये आल्यानंतर धम्मदीक्षा घेतल्यानंतर माणसाला निसर्गाची जाणीव होते, त्याला चांगल्या वाईट गोष्टींचा अंदाज येतो. तो दगडाला केवळ दगडच म्हणतो, तो दगडाला कोणत्याही प्रकारे वेगळ्या प्रकारची संकल्पना लावून त्या दगडामध्ये सामावून न जाता, अंधश्रद्धेमध्ये न गुरफटता तो एका माणसाला दुसऱ्या माणसाशी माणूस या नात्यानंच बघतो. आणि म्हणून जीवनामध्ये धम्मदीक्षा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आज समाजामध्ये काळाची गरज बनलेली आहे. आपण जर तरुणांमध्ये बघितलं किंवा तरुणींमध्ये बघितलं तर धम्मदीक्षा न घेता केवळ शैक्षणिकरित्या म्हणजे माणसं पुढे आहेत, पण धम्मदीक्षा न घेतल्यामुळे आज विहारांची जर आपण अवस्था बघितली तर प्रचंड वेदनादायक आहे. आज जर आपण विहारांमध्ये बघितलं तर केवळ ज्येष्ठ नागरिकच जमतात. आणि म्हणून धम्म ही मुलांची किंवा येणाऱ्या नवीन पिढीसाठी काळाची गरज आहे. जर आपण बाबासाहेब असं म्हणतात, जर आपण केवळ भौतिक सुखांमध्येच अडकून राहिलो तर धम्म मार्गाचा अवलंब न करण्यामुळे आपण आपल्या येणाऱ्या पुढील काळाची अधोगती करून घेऊ शकतो. आणि म्हणून धम्मदीक्षा आजच्या काळामध्ये प्रचंड मोठी गरज आहे आणि ती प्रत्येकानं आपल्या घराघरामध्ये धम्मदीक्षेचे कार्यक्रम राबवून मुलांपर्यंत जो हा धम्माचा अभ्यास आहे तो पोचवला पाहिजे, अशा प्रकारचं मत या पुस्तकामध्ये भंतेंनी मांडलेलं आहे. त्यानंतरचा जो दुसरा मुद्दा आहे तो देखील मार्मिक आणि अतिशय महत्त्वाचा असा आहे. दुसरा मुद्दा आहे या पुस्तकामध्ये तो म्हणजे नामांतर. आपण जर बघितली आपली जुनी नावं
म्हणजे हे धम्मदीक्षेच्या अगोदर किंवा तशा प्रकारची जी रचना होती जीवनाची, काही लोक जशा प्रकारे काम करत होते तशा कामाच्या माध्यमातून त्यांना मनुस्मृतीच्या माध्यमातून एक विशिष्ट असा जो कायदा होता, त्या कायद्याच्या माध्यमातून तुम्ही जे काम करत आहात त्या कामावरतीच तुमचं आडनाव ठरवलं जात होतं. आणि म्हणून आज देखील आपण काही नावं बघितली तर काळे, झेंडे, वाकडे, फोडे, डोई फोडे, वेगवेगळ्या प्रकारची अशी नावं आहेत की ज्यांना काय अर्थच नाही मुळात. आणि म्हणून धर्मांतर किंवा ज्यावेळी तुम्ही धम्मदीक्षा घेता त्याच्यानंतरला जी दुसरी पायरी आहे ते भंतेजी असं म्हणतात की तुमची आडनाव जी आहेत ती मनुस्मृतीनुसार आहेत. आणि म्हणून मनुस्मृतीनुसार त्या नावांमध्येच तुमची जात शोधली जाते. आणि जात शोधल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे रिस्पेक्ट द्यायचा, समाजामध्ये तुम्हाला कशा प्रकारे मान सन्मान द्यायचा, हे त्या तुमच्या नावांवरून ठरवलं जातं. आणि म्हणून अतिशय मोठी जी चळवळ आहे ती चळवळ उभारण्याचं काम भंतेंनी या पुस्तकांच्या माध्यमातून केलेलं आहे. प्रत्येक माणसाने आपल्या नावावरून जर कोण तुमचा रिस्पेक्ट करत नसेल, तुमच्या नावावरून तुमची कोणी जात शोधत असेल, तुमच्या नावाने तुमचा तिरस्कार होत असेल, तर अशा प्रकारची जी नावं आहेत ते कॉन्स्टिट्यूशन अमेंडच्या माध्यमातून किंवा गव्हर्मेंट प्रोसिजरच्या माध्यमातून, गॅझेटच्या माध्यमातून तुम्ही ती चेंज करू शकता. आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीने ज्यावेळी धम्मदीक्षा घेतल्यानंतर नामांतर ही दुसरी जी पायरी आहे ती अतिशय महत्त्वाची अशी पायरी आहे. त्याच्यामधून तुमचा मान आहे, सन्मान आहे, जी तुमची पद आहे, प्रतिष्ठा आहे, सोशल जे स्टेटस आहे ते राखण्याचं काम तुम्ही करू शकता. आणि म्हणून तशा प्रकारची जी नावं असतील, जुनी नावं असतील, ज्या नावामध्ये रिस्पेक्ट नसेल, तर अशा प्रकारची नावं ही तुम्ही धम्मदीक्षा घेतल्यानंतर रिमूव्ह केली पाहिजे किंवा गॅझेट करून नवीन एखादं चांगलं बुद्धिस्ट नाव घेतलं पाहिजे. अशा प्रकारे या पुस्तकामध्ये भंतेंनी मांडलेला आहे. आणि म्हणून हा जो संपूर्ण विचार जो आहे तो बोधिसत्वाच्या मिशनने चाललेला आहे. क्रमांक 1 जो होता तो धम्मदीक्षा होता, क्रमांक 2 होता तो नामांतर होता, आणि त्यानंतर जो क्रमांक 3 आहे अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये संपूर्ण भारतभर जर आपण बघितलं, महाराष्ट्राबरोबर जर बघितलं, तर लोकांना याबद्दल अजून देखील उपोषण म्हणजे काय याचं ज्ञान नाही आहे किंवा त्याची माहिती नाही, किंवा ती जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोचलेली नाही. आणि म्हणून भंतेंचं असं सांगणं आहे की प्रत्येक जिथे विहार असेल तिथे भिक्खू असला पाहिजे, भिक्खुनी असली पाहिजे, आणि त्यांचे चांगल्या प्रकारचे उपासक असले पाहिजे. अशा प्रकारच्या व्यक्ती जर आपल्या विहारांमध्ये घडल्या तर उपोसथांच्या माध्यमातून आपण वाईट गोष्टींपासून अलिप्त राहू शकतो. आपल्या जीवनामध्ये केवळ आपण चांगल्याच गोष्टींचा विचार करू शकतो आणि वाईट गोष्टींवर मनाचा कंट्रोल ठेवून आपण उपोसथाच्या माध्यमातून घराघरामध्ये बुद्धिस्ट जी आचरण प्रणाली आहे ते राबवण्याचा प्रयत्न करू शकतो. याच्यामुळे मुलांवर वाईट संस्कार होत नाहीत, मुले चांगल्या कामामध्ये मिळतात, मुलांमध्ये आत्मविश्वास येतो. आणि उपोषण पालन केल्यामुळे मनाचा आणि शरीराचा जो ताबा आहे, जी